नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। जय लो पंच परमेष्टि भगवान की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की, आज के आनंद की। कोथळीमध्ये 18 ऑक्टोबर 2025, 18 ऑक्टोबर हा दिवस जैन धर्मासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस. एवढ्यासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे, आजच्या दिवशी एक गणेशवाडीच्या कुचनुरे घरामध्ये एक पुत्ररत्न उत्पन्न झाला आणि तोच रत्न भविष्यामध्ये आपल्या कर्तृत्वानं, आपल्या गुणांनं, आपल्या ज्ञानानं, आपल्या संयमानं संपूर्ण सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील तरुण युवकांचा आयडल, आदर्श, दैवत आणि व्यसनमुक्तीचा जनक म्हणून आपल्या 9 महिने ज्या आईनं आपल्या गर्भामध्ये ठेवलं, त्या आईचं जीवन, ज्या वडिलांनी त्यांना मोठं केलं, त्या वडिलांचं जीवन, ज्या गुरूंनी त्यांना आधार दिला, त्या गुरूंचं जीवन, सगळ्यांचं तर पवित्र जीवन केलंच केलं, पण यांच्या संपर्कात गेलेल्या प्रत्येक जीवाचं भविष्य उज्ज्वल बनवलं, असे ते वीर शिरोमणी वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे सर. माताजींचा समाधी महामहोत्सव कोथळीमध्ये चालू आहे. शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य भगवंत सन्मती सागरजी महाराज यांचा समाधी दिवस तिथीप्रमाणे उद्या सकाळी आहे. आता चालू झाला आहे, पण सूर्य उगवती जो असतो ती तिथी मान्य धरतात, म्हणून उद्या सकाळी धन त्रयोदशीचा दिवस उद्या सकाळचा. ज्या गुरूंचा आदर्श घेऊन चालले त्या गुरूंच्या समाधीस्थानी, त्या गुरूंनी दिलेल्या आदर्शाची प्रचिती स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी देण्याचा पुरुषार्थ त्यांच्याच समाधीस्थानी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रुतमती माताजी. आणि आता आपला स्वाध्याय तोच चालू आहे, माणूस किती दिवस जगतो याच्यापेक्षा जो जगतो तो कसा जगतो, आणि माणूस केव्हा मरतो याच्यापेक्षा तो मरतो तो कसा मरतो याच्यावर जीवनाचं उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. आमचं संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय असू दे, आणि त्याची इथं आलेले सगळे कार्यकर्ते असू देत, किंवा आचार्य तुलसी ब्लड बँक जयसिंगपूरचे आमचे आलेले सगळे डॉक्टर कार्यकर्ते, आमच्या भगिनी किंवा बंधू असू देत, कारण याच्यात जैन आणि जैनेतर सगळे आहात. तुम्ही आणि आम्ही फक्त बाह्य निमित्त आहे एखाद्याला जीवन पुढं ढकलण्यासाठी, पण वास्तविक निमित्त त्या व्यक्तीचं पुण्य असावं लागतं.
त्या व्यक्तीचं आयुकर्म तुमच्या हिंदू लोकांच्या अपेक्षेनं आयुष्याचा दोरा घट्ट असावा लागतो. ज्यांच्या आयुष्याचा दोरा घट्ट असतो त्यांना देवसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, आणि ज्यांच्या आयुष्याचा दोरा घट्ट नसतो त्याला जगातला कुठला डॉक्टर वाचवू शकत नाही. तुम्ही आम्ही काय करू शकतो? अकाली मरण म्हणून एक जैन धर्मात मरण आहे की वेळेच्या अगोदर मृत्यू पावणं, त्याला अकाली मरण म्हणतात. तुम्ही आम्ही फक्त कुणाचं तरी अकाली मरण वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण कुणाला अमर ठेवू शकत नाही. हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळं मृत्यू हे अटळ आहे. पण ज्यांची जयंती आज आम्ही साजरी करतोय त्या वीराचार्यांची जयंती, ते कुठल्या तरी फार श्रीमंत घरातला मुलगा आहे, राजकीय घरातला मुलगा आहे, त्यानं दान पैसे भरपूर दिले, कुठं तर डोंगरावर जाऊन तपस्या केलेत, म्हणून त्यांची जयंती जैन धर्म साजरा करत नाही. तर त्यांनी आपलं संपूर्ण जीवन जैन आणि जैनेतर लोकांच्या व्यसनमुक्तीसाठी आणि तुमच्यासारख्या हजारो माता भगिनींच्या कपाळावरचं कुक्कू सुरक्षित ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित केलं, आणि केवळ 34व्या वर्षी ह्या समाजाच्या तरुण मुलांच्या व्यसनाच्या काळजीपोटी त्यांना ब्रेन ट्यूमर झाला आणि ते वारले, स्वर्गवासी झाले. अशा 34व्या वर्षी जगाला आदर्श देऊन मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या एका महामानवाच्या जन्मजयंती साजरी करताना तुम्ही लोकांनी आज काय ते रक्तदान कॅम्प असू दे किंवा आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर असू दे, बाहेर तुम्ही राजकीय लोकांच्या जयंती आणि पुण्यतिथीसाठी करत असशीला, पण आजची जी जयंतीच्या दिवशी तुम्ही जे काम केलं आहे ते काम, काही नातं रक्ताची असतात, काही नाती बांधलेली असतात, काही गाठी रक्ताची असतात, काही गाठी बांधलेली असतात, पण काहीही नातं नसतं त्यावेळेला ते नाते निभवतात ते वीराचार्य बाबासाहेबांचे सेवक असतात. म्हणजे कुणाचं कुठलंही नातं नाही, ना रक्ताचं, ना जातीचं, ना धर्माचं, ना श्रीमंतीचं, ना गरिबाचं. प्रत्येकाला व्यसनमुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन 34व्या वर्षी बलिदान दिलं, अशा एका महामानवाच्या जन्मजयंतीच्या प्रसंगी तुम्ही आज ह्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना जीवनदान मिळावं अशा अपेक्षेनं रक्तदान शिबिर घेण्यासाठी तुम्ही आला. आणि आचार्य विद्यासागर महाराजजी आयुर्वेदिक चिकित्सालयातली लोक, आमचे वैद्य कार्यकर्ते लोक, कुणाचं मरण अकाली होऊ नये म्हणून त्यांच्या तपासणीसाठी या ठिकाणी आलात. आजचा दिवस तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जन्माला घालून रात्रआणि दिवस कष्ट करून तुम्हाला शिकवून डॉक्टर आणि वैद्य करून जी लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला जी पदवी मिळवून दिली, त्या पदवीचा सार्थक दिवस म्हणून आजचा दिवस. कारण तुम्हाला तुमच्या पायावर सक्षम उभा करण्यासाठी तुमच्या आईवडिलांचे रात्रंदिवस कष्ट आहेत, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. म्हणून तुम्हाला उभं करण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर उपकार केले, आणि आमच्या समाजाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आमच्या समाजासाठी वीराचार्य बाबासाहेबांनी बलिदान दिलं. तुमच्या आईवडिलांच्या कष्टाचं आणि आमच्या वीराचार्यांच्या जीवनाच्या बलिदानाचा दिवस म्हणून तुमची शिक्षण आणि तुमचे ज्ञान
आज वास्तविक आदर्श ठेवण्यासारखा आजचा शिबिराचा दिवस. आणि तुम्ही लोकांनी सुद्धा केवळ रक्तदान किंवा केवळ आरोग्य तपासणी शिबिर असं न करता तुम्ही ते करायचं लागलाय तर त्याच्यामध्ये थोडी श्रद्धा, थोडी समर्पण, थोडी भक्ती आणि तुम्ही ज्या धर्मात असाल त्या धर्माच्या तुमच्या आराध्य देवांची गुणांची थोडी त्याच्यामध्ये तुम्ही जर मिसळला तर ड्युटी करत करत कर्तव्य केलेल्याचं पुण्य मिळेल. ड्युटी केल्यामुळं पैसा मिळेल आणि कर्तव्य केल्यामुळं पुण्य मिळेल म्हणजेच धर्म मिळेल. आणि धन धर्माशिवाय टिकत नाही. त्यामुळं इथून पुढं कुठेही तुम्ही सेवा करण्यासाठी गेला तर त्याच्यात कर्तव्य म्हणून सेवाभावनिक होऊन आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक पेशंटमध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांना, तुमच्या भावांना, तुमच्या भगिनींना बघून त्या रूपात बघून त्यांची चांगल्या पद्धतीनं सेवा करावी एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून आज श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोथळी, वीर सेवादल शाखा कोथळी, महिला मंडळ कोथळी, युवती मंडळ कोथळी आणि सर्वांच्याच सहयोगाने आणि महावीर पतसंस्था कोथळी या सगळ्यांच्या सहयोगाने आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर. आणि आता काही लोक म्हणतील चंद्रपूर सागर महाराज दिगंबर मुनी आहेत आणि रक्तदानाबद्दल कसं बोलतायत, पण मी काही फार त्या गोष्टीचा विचार करत नाही. व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार बरोबर असतो, निश्चयाच्या ठिकाणी निश्चय बरोबर असतो. आणि ज्यावेळेला आमचाच एखादा श्रावक अत्यंत कट्टर सेवक प्रत्येक ठिकाणी अभिषेकचा कळस धर्म सुरक्षिततेसाठी उपयोगाला येत नाही, काही वेळेला देश आणि धर्म सुरक्षित ठेवायचं असेल तर हातात शस्त्र घ्यायला सुद्धा आचार्याने सांगितलं. आणि ते शस्त्र घेणारा आमचा युवक ज्यावेळी आजारी पडतो त्यावेळी त्याला रक्त देण्यासाठी कुणाची ना कुणाची तर गरज लागतेच. म्हणून व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार ठीक आहे, निश्चयाच्या ठिकाणी निश्चय ठीक आहे, पण तो तुम्ही धर्म चांगल्या पद्धतीने करत आहात, सेवा करत आहात. तुम्ही बाहेरगावचे आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या सर्व कोथीच्या कमिटींच्यासाठी आजच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सगळ्यांनी त्यांचंही टाळी वाजवून स्वागत या ठिकाणी करायचं आहे. आणि कोणताही विलंब न करता काल सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये कपिलापूर म्हणून एक गाव आहे, अत्यंत गरीब पण धार्मिक चांगलं गाव, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक साधू संतांची सेवा करणारं गाव. आणि त्यांना कधी अनुभव नाही आणि एकदम 15 दिवसापूर्वी अचानक महापूर त्या पूर्ण मराठवाडा आधी तिकडं त्या ठिकाणी आला, लोकांचं जीवन अस्तव्यस्त झालं. आम्ही भावना असूनसुद्धा पूर्ण सगळ्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही, पण कपिलापूरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आमच्या विद्यासन्मतीदास सेवा संस्था, चंदाबाबा सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्ही तिथं पोचण्याचा प्रयत्न केलो. तिथल्या जनावरांना चारा, लोकांना लहान मुलांना खाऊ देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, राजू शेट्टी साहेब यांच्यापर्यंत सूचना देऊन त्यांच्याही पद्धतीनं चारा आधी तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनीही त्यांच्या पद्धतीने केला. राजकीय लोकांनी आपल्या राजकीय कलेचा वापर करून तिथं सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. पण त्या गावामध्ये पाणी येऊन गेल्यामुळं रोगराई पसरू नये आणि पसरली तरी लोक सुरक्षित राहावी या भावनेतून विद्यासन्मतीदास सेवा संस्था कोल्हापूर संचलित संत शिरोमणी आचार्य गुर विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालयच्या वैद्य लोकांची टीम, आदरणीय डॉक्टर सुजय वाडकर साहेब, आदरणीय वैद्य पूजा मगदूम,
कुमारी श्रावणी यलगुद्रे आणि कुमारी स्नेहा हिंगमिरे या सगळ्यांच्यासोबत आमचा सौरभ खोत सारथी ह्या सगळ्यांनी जाऊन काल दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 90 पेशंटांची आयुर्वेदिक चिकित्सा त्या ठिकाणी केली आणि मोफत त्या ठिकाणी आयुर्वेदिक औषध या संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी या वैद्य लोकांनी सेवा करून आली। तीच टीम आज या ठिकाणी इथं आली। त्या ठिकाणी ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका आदरणीय वैद्य आरती पाटील ताई, त्याचबरोबर निकिता मगदूम दीदी आणि त्या ठिकाणी आमच्या श्रावणी यलगुद्रे, त्याचबरोबर मगदूम जे मगदूम हॉस्पिटल ना हां, त्यांच्या कार्यकर्त्या वैद्य शिवम छनपिरे, मेघा हंगे, रचना मोहिते, सुहासिनी जाधव, शिवानी यादव आणि प्रतिमा धावुत्रे ह्या सगळ्या लोकांनी आज या ठिकाणी येऊन आचार्य विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या वतीनं आज 103 रुग्णांना त्या ठिकाणी आयुर्वेदिक चिकित्सा त्यांनी केली आणि त्यांना सगळ्यांना मोफत औषध उपचार या ठिकाणी केला। या सर्व रुग्णांनी ते औषध घेऊन तुम्हाला पुढच्या उपचारासाठी आपल्या चिकित्सालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन पुढचे उपचार तुम्ही घेऊ शकता अशी भावना या ठिकाणी करतो। या सर्वांचं पहिल्यांदा टाळी वाजवून स्वागत करायचं आहे आणि त्याचबरोबर आदरणीय आचार्य तुलसी ब्लड बँक तर यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्या अरिंजय शिरोटेच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी ही टीम या ठिकाणी आली। ती टीम म्हणजे डॉक्टर राहुल पट्टेकरी, शैला पाटील, स्नेहलता नलवडे, सूरज चौगुले, अभिजित माळी, शादाब पटेल, सुभाष कांबळे, उमेश बाबर, बरोबर आहे ना? या सगळ्यांनी आणि सकाळी त्या तई वेगळ्याच होते गिरी पट्टेकरी कोण, काय नाव त्यांचं? हां, लिवायचं गेलं तरी काय झालं। आदरणीय सुज्ञानी पट्टेकरी ह्या सर्वांनी येऊन या ठिकाणी आज चांगली सेवा केली आणि 63 हा जो आकडा असतो हा मैत्रीचा असतो। 6 आणि 3 दोन्हीची तोंड कुणीकडे आहेत? एकमेकाकडे आहेत। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आणि हेच काम वीराचार्य बाबासाहेब कुसनुरे सरांनी केलं आणि बरोबर 63 आकडा त्या ठिकाणी रक्तदानाचा झाला। तर या आचार्य तुलसी ब्लड बँकचं आणि या सर्व डॉक्टर्स लोकांचं कार्यकर्त्यांचं एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत या ठिकाणी करूया। एकदमच नारळ घेऊन ये, सगळ्या आशीर्वाद देतो आणि तिथनं द्या, सगळ्यांना वर जायला खाली यायला अडचण नको। तर या ठिकाणी काल ज्यांनी पहिला सेवा केली त्या पूजाताई, वैद्य पूजा मगदूम, आदरणीय सुजय साहेब डॉक्टर साहेब इथं आले नाहीत, तर वैद्य पूजा मगदूम, कुमारी वैद्य श्रावणी यलगुद्रे आणि वैद्य कुमारी स्नेहा हिंगमिरे यांनी समोर यायचं आहे। आणि काल कपिलापूरमध्ये त्यांनी जी सेवा योगदान केली त्याचं या ठिकाणी आशीर्वाद म्हणून नारळ घेऊन जायचं आहे। आचार्य विद्यासागर महाराज कायम आम्हाला सांगत होते, साधूंचा दीक्षा दिवस साजरा करावा, जन्मदिवस नाही, पण काही भक्तांच्या भक्तीपोटी आम्हाला काही बोलता येत नाही, पण आमचं समर्थनसुद्धा ह्या कार्यक्रमाला, जन्मदिवसाच्या कार्यक्रमाला असत नाही, पण भक्तांच्या भक्तीपोटी
व्यवहार कौशल्य सांभाळण्यासाठी हे करावं लागतं. सगळ्यांना स्वभावमती माताजींना बोलण्याची इच्छा आहे, वीरसागरांना सगळ्यांना, पण आम्हीच तुम्हाला नियम द्यायचा रात्री जेवू नका म्हणून, आणि आम्हीच रात्री अंधार बुडपर्यंत कार्यक्रम घेणं हे योग्य नाही. उर्वरित कोणाला काही बोलायचं असेल तर उद्याच्या स्वाध्यायाच्या वेळेमध्ये बोलावं, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करतो. आणि आचार्यजींचं एक वाक्य सांगतो, जब तू आया जगत में जग हंसा तू रोए, जब तू आया जगत में जग हंसा तू रोए, अब ऐसी करनी कर चलो तू हसे और जग रोए. हे जर जीवनात उतरवलं तरच तो जन्मदिवस जन्माचा मनुष्य जन्माची सार्थकता होईल. माझ्यातून फार चांगलं काम नाही घडलं तर राहू दे, पण माझ्यातून चुकीचं काहीच घडू नये एवढीच भगवंतांच्या प्रती चरणी प्रार्थना करतो. एवढाच सर्व पूज्य गुरुवरांच्याकडून आशीर्वाद मागतो आणि तुमच्या सगळ्यांच्याकडून एवढीच सद्भावना या ठिकाणी अपेक्षित ठेवतो आणि इथंच थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.